जर तुमचं बजेट कमी असेल तर तुम्ही जुना ट्रॅक्टर घेणार आहात, परंतु त्याचे काही धोकेही आहेत। तर चला जाणून घेऊया की जुना ट्रॅक्टर घेण्याचे फायदे काय आणि धोके काय। तसेच पाहूया की नवीन ट्रॅक्टर घेण्याचे फायदे काय आणि धोके काय। तर सर्वप्रथम आपण पाहूया की जुना ट्रॅक्टर घेण्याचे फायदे आणि तोटे। जुना ट्रॅक्टर घेण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे किंमतमुळेच बरेच शेतकरी जुना ट्रॅक्टरकडे वळतात। तसेच काही शेतकरी असे असतात की त्यांना ट्रॅक्टरची सुरुवातच करायची असते, त्यामुळे ते पहिले जुना ट्रॅक्टर घेतात आणि नंतर नवीनकडे वळतात। दुसरा फायदा असा की ट्रॅक्टर लगेच वापरायला मिळतो, रेडी अवस्थेत ट्रॅक्टर आपण खरेदी करू शकतो। तसेच तिसरा फायदा असा की ट्रॅक्टर सोबत अवजारे देखील फ्री मिळतात, म्हणून देखील काही शेतकरी जुना ट्रॅक्टर खरेदी करतात। चौथा फायदा असा की फायनान्स करण्याची गरज पडत नाही। तसे भरपूर शेतकरी जुन्या ट्रॅक्टरवर देखील फायनान्स करतात, परंतु जर किंमत कमी असेल तर फायनान्स करण्याची गरज पडत नाही। आता आपण पाहूया की जुना ट्रॅक्टर खरेदी करण्याचे तोटे काय। जुना ट्रॅक्टर खरेदी करण्याचा सर्वात पहिला तोटा म्हणजे की आपल्याला या ट्रॅक्टरची सर्व्हिस हिस्ट्रीच माहीत नसते, की तो ट्रॅक्टर किती वापरला आहे, कशा प्रकारे वापर करण्यात आला आहे हे माहीत नसते। तसेच दुसरा तोटा असा की या ट्रॅक्टरचं इंजिन, गिअरबॉक्स किंवा क्लच काही देखील खराब असू शकते। तिसरा तोटा असा की पार्ट जुने झालेले असल्यामुळे वारंवार आपल्याला या ट्रॅक्टरचे काम करावे लागते, सर्व्हिसिंग करावी लागते। सर्वात महत्त्वाचा तोटा म्हणजे या ट्रॅक्टरला वॉरंटी नसते, आणि वॉरंटी नसल्यामुळे या ट्रॅक्टरचा कुठलाही मेजर पार्ट जर खराब झाला तर तो आपल्याला खर्चाने रिपेअर करावा लागतो। आता आपण पाहूया नवीन ट्रॅक्टर घेण्याचे फायदे आणि तोटे। नवीन ट्रॅक्टर घेण्याचा सर्वप्रथम फायदा म्हणजे आपल्याला या ट्रॅक्टरला वॉरंटी मिळते, आणि वॉरंटी मिळाल्यामुळे त्या वॉरंटी पिरियडमध्ये जर कुठलाही पार्ट खराब झाला तर तो कंपनीतर्फे आपल्याला बदलून देण्यात येतो। नवीन ट्रॅक्टर खरेदी करण्याचा दुसरा फायदा असा की जसजसे तंत्रज्ञान बदलते आहे त्याप्रमाणे ट्रॅक्टरमध्ये देखील आपल्याला मोठे बदल पाहायला मिळतात। तर त्यानुसारच जर आपण नवीन ट्रॅक्टर खरेदी केला तर आपल्याला नवीन तंत्रज्ञान असलेला ट्रॅक्टर खरेदी करता येतो, ज्यामुळे आपले डिझेलची बचत होते किंवा नवनवीन बदल देखील आपल्याला ट्रॅक्टरमध्ये मिळतात, नवीन फीचर्स आपल्याला ट्रॅक्टरमध्ये मिळतात। तसेच नवीन ट्रॅक्टर खरेदी करण्याचा तिसरा फायदा असा की या ट्रॅक्टरमधले कुठलेही हिडन इश्यू नसतात। पुढील फायदा असा की नवीन ट्रॅक्टर खरेदीवर आपल्याला गव्हर्नमेंटची सबसिडी देखील मिळते, किंवा अण्णासाहेब पाटील स्कीमसारख्या जर स्कीममधून आपण ट्रॅक्टर खरेदी केला तर व्याज परतावा देखील आपल्याला या ट्रॅक्टरवर मिळतो। शेवटचा आणि पाचवा फायदा जर म्हटलं तर या ट्रॅक्टरची आपल्याला भविष्यामध्ये चांगली रिसेल व्हॅल्यू मिळते। तर आता आपण जाणून घेऊया नवीन ट्रॅक्टर घेण्याचे तोटे। तर यामध्ये सर्वप्रथम तोटा म्हणजे या ट्रॅक्टरची किंमत खूप जास्त असते। भरपूर शेतकरी असे असतात की ज्यांच्याकडे नवीन ट्रॅक्टर घेण्यासाठीचे बजेट नसते, तर ते जुना ट्रॅक्टर खरेदी करतात। दुसरा तोटा असा की काही वेळा शेतकऱ्यांकडून गरजेपेक्षा जास्त HP चा ट्रॅक्टर घेतला जातो। नवीन ट्रॅक्टर घेण्याचा तिसरा तोटा म्हणजे जर आपण ट्रॅक्टर फायनान्सवर घेतला असेल तर त्याचा जो EMI आहे तो भरण्याचा ताण आपल्या डोक्याला असतो। आता आपण पाहिले नवीन ट्रॅक्टर घेण्याचे फायदे आणि तोटे, आणि तसेच जुना ट्रॅक्टर घेण्याचे फायदे आणि तोटे। परंतु आता निर्णय कसा घ्यायचा। जर तुम्ही लहान शेतकरी असाल आणि काम देखील मर्यादित असेल तर व्यवस्थित बघून घेतलेला जुना ट्रॅक्टर देखील चालू शकतो, पण जर तुम्ही मोठ्या स्केलवर काम करत असाल आणि रोज ट्रॅक्टरचा उपयोग होतोय तर नवीन ट्रॅक्टरच उत्तम। आणि तसेच वॉरंटी, सर्व्हिस, रिसेल व्हॅल्यू हे सर्व फक्त नवीन ट्रॅक्टरमध्येच मिळतात। नवीन आणि जुना ट्रॅक्टर दोघांचंही वेगवेगळं स्थान आहे, परंतु निर्णय घेण्यापूर्वी फायदे आणि तोटे समजून घेणं अति महत्त्वाचं आहे। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा, आणि असे शेतीविषयक, ट्रॅक्टरविषयक नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी दंडवते ट्रॅक्टरच्या या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।